ते न्यूज 18 लोकमतमध्ये आता एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे न्यायालयाच्या आदेशानंतरही एका सहकार प्रकरणाची सुनावणी न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अवमानना खटला चालवण्यात येणार आहे। या प्रकरणी वळसे पाटील यांना 6 आठवड्यात जबाब नोंदवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। दिलीप वळसे पाटलांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। वळसे पाटलांवर अवमानना खटला चालणार आहे। 6 आठवड्यामध्ये त्यांना जबाब नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। न्यायालयाच्या आदेशानंतरही एका सहकार प्रकरणाची सुनावणी न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अवमानाचा खटला चालवण्यात येणार आहे आणि याच प्रकरणी त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून। उदय, दिलीप वळसे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत, काय अधिकची अपडेट आहे? गार्गी, अगदी खरं आहे। राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर नागपूर खंडपीठाने जे आहे ते अवमानना खटला चालविण्याचे आदेश दिलेला आहे। कारण सहकार खात्याशी संबंधित एका प्रकरणावर जे आहे ते दिलीप वळसे पाटील यांनी सुनावणी केली नाही। याआधी देखील नागपूर खंडपीठाने त्यांना 19 जानेवारीला 4 आठवड्यात जे आहे ते या प्रकरणावर सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी देखील आदेश दिले होते। मात्र न्यायालयाने 2 वेळा आदेश देऊन देखील याच्यावर जे आहे ते सहकार मंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी सुनावणी घेतली नाही आणि त्यामुळे न्यायालयाचा जो आहे तो अवमान दिलीप वळसे पाटील यांनी केलेला। त्यामुळे न्यायालयाने जे आहे ते आता या सगळ्या प्रकरणामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्यावर अवमानना खटला चालविण्याचा आदेश दिलेला। त्यामुळे कुठेतरी आता हा खटला जर चालला तर मंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील यांच्या अडचणीत नक्की वाढ होऊ शकतं। कारण या प्रकरणी दिलीप वळसे पाटील यांनी का सुनावणी घेतली नाही हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे। गार्गी, नक्कीच उदय, या संपूर्ण प्रकरणाकडे आपलं लक्ष असेल, काय त्याचे पडसाद उमटतात हे सुद्धा येत्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।